आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत जालना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने सोमवार दिनांक 29 रोजी खरपुडे येथे शिक्षक साहित्य संमेलन पार पडले। या संमेलनाची परिस्थिती म्हणजे गाव जले हनुमान बाहर अशीच काहीशी झालेली दिसली। याचा उद्देशच शिक्षकांच्या लक्षात आला नाही, त्यामुळे सहभागी साहित्यिक शिक्षक शिवाय या मंडपात कोणीच दिसले नाही। कदाचित आयोजकांना याची पूर्वकल्पनाही असावी, म्हणूनच गावाच्या बाहेर हे संमेलन घेतले। कारण पार्थ सैनिक शाळा आणि कृषी विज्ञान केंद्राची आमुची शाळा येथे निवासी विद्यार्थी मंडपात हजेरी लावतील आणि मंडप भरेल असा अंदाज या आयोजकांना आला असावा, आणि आयोजकांचा अंदाज हा तंतोतंत खरा ठरला। शिक्षकांनी पाठ फिरवलेल्या या संमेलनाला विद्यार्थ्यांनी सांभाळून घेतलं। निवडणुकीच्या कार्यक्रमात शिक्षक गुंतलेले असताना, शहरात शाळा सभागृह असताना उन्हाच्या कडाक्यात हे संमेलन गावाबाहेर का, कशासाठी, काय साध्य केलं या संमेलनातून, असे अनेक प्रश्न उपस्थित करत गरम झालेले काही शिक्षक चेहऱ्यावरील घामाचे थेंब पुसत 10च्या संमेलनासाठी दुपारी 12 वाजता उपस्थित झाले। आणि खऱ्या अर्थाने हे संमेलन गावाबाहेर का घेतले याचं कारण त्यावेळेस समोर आलं। ते कारण असं होतं, कारण शहरात सध्या शाळांना सुट्या आहेत, शिक्षक कामामध्ये गुंतले आहेत। ज्या शिक्षकांना निवडणुकीचं काम नाही अशा शिक्षकांनी घरी बसून पेपर तपासणे पसंत केले आहे। त्यामुळे प्रेक्षक म्हणून या मंडपात बसायचं कोणी, तर या दोन्ही शाळांचे हे विद्यार्थी इथे सापडतील आणि मंडप भरलेला दिसेल असा अंदाज त्यांनी लावला होता, आणि तो खरा ठरला। बरं, ते जाऊ द्या। या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर प्रल्हाद लोलेकर काय म्हणाले ते पाहूयात। आपल्या मराठवाड्याचं थोडं वेगळं आहे। मराठवाड्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर अगोदर आले, पण ज्योतिराव फुले नंतर आले। का आपल्याकडे चळवळीचा संबंध नव्हता, निजाम होता। पण आपल्या लोकांनी, इथल्या न शिकलेल्या लोकांनी भाषेसाठी, भाषिक संस्कृतीसाठी संघर्ष केला। निजामाचा लढा हा केवळ निजामी राजवट, मुस्लिम राजवट असा नव्हताच, हा भाषेच्या विरुद्धचा लढा होता। उर्दू भाषा आमच्यावर लादू नये, उर्दू भाषेला विरोध नव्हता। जे लोक मराठी भाषिक आहेत त्यांच्यावर उर्दू लादली जाते, म्हणून त्या सत्तेच्या विरुद्धचा लढा होता। म्हणून मराठवाडा मुक्ती संग्राम किंवा हैदराबाद मुक्ती संग्राम हा लढा भाषिक लढा होता। ही गोष्ट आपल्याला आधीच समजली पाहिजे। ते समजले की मग आपल्याला कोणत्या दिशेने जायचं ते कळतं। कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष म्हणून प्राध्यापक बसवराज कोरे, प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीमती वर्षा मीना, अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार आणि स्वागताध्यक्ष म्हणून श्रीमती मंगल धुपे गायकवाड, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर दिगंबर दाते यांनी केलं। दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना।